नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमित गाडगे युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा, आपण नातेसंबंधामध्ये दोन पार्ट्स पाहिले होते, म्हणजे दोन टाईप पाहिले होते, पहिला, दुसरा, तिसरा. तर आता तिसरा पाहणार आहे आपण. हा सगळ्यात शेवटला टाईप आहे. याच्यामध्ये जे शीर्षक नुसार जे विचारले जातात, एमपीएससी ला विचारले जातात प्रत्येक याच्यामध्ये, हेच मुलांना फारसे कठीण जातात. मुलांना सगळ्यात जास्त कठीण कुठले जातात? तिसरा जो पार्ट आहे हा जाते. तर आपण हा एकदम सोपीमध्ये बघा, कोणी जर माझे पहिले जे दोन पार्ट पाहिले असेल ते पाहून घ्या. पहिल्या म्हणजे जे बेसिक सांगितलेलं ते तुमच्या लक्षात असलं की हे सगळे येऊन जातात. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया तिसऱ्या पार्टसाठी. तर चला पहिला प्रश्न बघूया. बघा, फक्त स्त्रीसाठी हे चिन्ह आणि पुरुषासाठी काय वापरायचं हे चिन्ह. ठीक आहे, तर पहा, पहिला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. टाईप किती घेतोय आपण? टाईप 3. टाईप 3 घ्यायचं. बघा, स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे. काय म्हणते? ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए अधिक बी म्हणजे हा ए बीचा भाऊ आहे. म्हणजे बीचा ह्या प्लसचा अर्थ काय म्हटला आहे? भाऊ. त्यानंतर ए मायनस बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे. मायनस म्हणजे काय आहे? बहीण. काय आहे? बहीण आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? ए गुणिला बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे. याच्यात काय म्हटलेलं आहे? पत्नी आहे. काय म्हटलेलं आहे? पत्नी आहे. त्यानंतर ए भागीला बी म्हणजे ए बी चे वडील आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे? वडील. काय? वडील आहे. तर पहा, पहिले काय करायचं? त्या प्रश्नामधले जे साईन दिलेले आहे आपल्याला, त्याच्या अर्थ काय होते हे लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्या लक्षात लगेच राहून जाते. आणि कसं म्हटलेलं आहे? ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे कसा आहे? पहिला जो व्यक्ती दिलेला आहे तो त्याचा भाऊ दाखवला जातो. ठीक आहे, तर आपल्याला एक विचारलेलं आहे की बा यस हा पीचा मुलगा आहे. यस हा पीचा मुलगा आहे. आता हे आई आहे का बाबा सांगितलं नाही. पा साईन म्हणजे हे म्हटलं का नाही मी, पुरुषासाठी साईन द्यायचं, ते प्लसचं साईन. तर हे कुठल्या खालच्या विधानावरून समजते? पहा, इथं जे प्लस दिलेलं आहे आर एस, तर काय म्हणते? प्लसचा अर्थ काय? भाऊ आहे. म्हणजे आर हा याचा भाऊ आहे. म्हणजे हे कटलं, पहिलं कटलं पाहून घ्या. तर दुसऱ्याचं काय म्हणते? एस मायनस आर. मायनसचा अर्थ काय होते? बहीण. एस ही आरची बहीण आहे. म्हणजे ती बहीण दाखवते. आपल्या भाऊ पाहायचा आहे, भाऊ. हे गेलं. तर तिसरं पहा, टी प्लसचा अर्थ काय होते? भाऊ. टी या एसचा भाऊ आहे. पण एस बहीण आहे का? हे दाखवलं का नाहीये? मग आता चौथं पहा, इथे काय म्हटलेलं आहे? आर मायनस म्हणजे आर ही एसची बहीण आहे. इथं होऊ शकते. तर आपण चेक करूया, पाहूया. पी गुणीला म्हटलं आहे, गुणीचा अर्थ आहे पत्नी. म्हणजे पी ही क्यूची काय आहे? पत्नी आहे. याचा साईन काय होते? समजा नवरा बायको जोडी नसते, हे बरोबर आहे. दोघात जे रिलेशन आहे हे डबल येणं दाखवायचं. त्यानंतर क्यू भागीचं वडील, क्यू हे आरचे वडील आहे. आरचे वडील क्यू, पण ह्या मुलगा का मुलगी याने सांगितलंय, बरोबर. नंतर काय म्हणते? आर 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 ही एचची काय म्हटलेलं आहे? आर ही एचची बहीण आहे. एचची काय? बहीण आहे. हे असे रिलेशन, हे असं आडवी रेष द्यायची, ते हे भाऊ बहिणीचे रिलेशन दाखवतं. त्यानंतर एस हा टीचा भाऊ आहे. प्लस दिलेला आहे, यस हा टीचा भाऊ आहे. तर काय म्हटलं होतं? का पीचा मुलगा दाखवणारा हे खालीलपैकी कोणतं हे आहे? आन्सर आहे. तर याच्यातलं काय? चौथं करेक्ट आहे. काही वेळ लागला का? काहीच नाही. किती लवकर हे झालं, सुटलं तरी. बस एवढंच, काहीच नाही. सोपी पद्धती सुटली. फक्त काय करायचं? जे चिन्ह दिले ना त्याचं रिलेशन कशासाठी जुळलेलं आहे हे पहिले लिहून घ्यायचं. समजलं? आणि नवरा बायकोच्या मध्ये ही लाईन टाकायची. हे आपण पाहूया, वंशावळ कुठून वाढत असते? आजोबा, वडील, भाऊ, बहीण चालले खाली वाढत. तर मग म्हटलं आई बाबा, मग खाली वाढलं, बरोबर. काही वेळ लागला का नाही? मग असं विचारलं मुलगा, हे मुलगा लागते ना, हे तिघं भाऊ बंड आहे. ज्याचं सांगितलं नाहीये त्याचं काही नाही. नेक्स्ट प्रश्न पहा, स्क्रीनवर नेक्स्ट प्रश्न दिसत आहे तुम्हाला, बरोबर. हे आलेले प्रश्न आहे, आलेले प्रश्न घेत आहे मी. त्यानंतर पहा, ए मायनस बी चा अर्थ आहे ए बी ची मुलगी आहे. मायनसचा अर्थ काय आहे? मुलगी. त्यानंतर म्हटलेलं आहे ए प्लस बी चा अर्थ आहे ए बी ची पत्नी आहे. याचा अर्थ आहे पत्नी. त्यानंतर ए भागीला बी चा अर्थ आहे ए वडील आहे. ठीक आहे, वडील आहे. त्यानंतर ए गुणिला बी चा अर्थ आहे ए बी चा पुत्र आहे. पुत्र म्हणजे मुलगा म्हणू शकतो आपण, बरोबर. याला काय म्हणू शकतो? मुलगा पण म्हणू शकतो आपण. तर काय म्हटलेलं आहे? पुत्र आहे. मग एक उदाहरण दिलेलं आहे, पी आर एस
पी एच शी काय संबंध आहे? इथे काय म्हटलेलं आहे? पी चे एस शी काय संबंध आहे? तर हे आपल्याला ह्या दोघांचे संबंध काढायचे आहे. ठीक आहे, ह्या उदाहरणावरून ह्या पी आणि ह्या पी याचा काय संबंध आहे उदाहरण पहा. आता हे लिहिलेलं याच्यानुसार करू शकतो. पी गुणाकाराचा अर्थ काय होते? पुत्र आहे. पी आरचा पुत्र आहे. पुत्र प्लस प्लस साईन, बरोबर. त्यानंतर म्हटलं मायनस मायनसचा काय अर्थ होते? मुलगी. आर एच ची मुलगी आहे. इकडे घेऊया थोडस आपण. पहा, पी आरचा काय झाला? पुत्र. त्यानंतर मुलगी आर एच ची मुलगी. चला एवढं झालं. आता काय वाढायचं? ह्या दोघांचा संबंध काय आहे? पी एस सी काय संबंध आहे? काय म्हटलेलं आहे इथं? पीचा एस सी काय संबंध आहे? पीचा एस सी काय संबंध आहे? याचा काय होते? नातू. प्लस चिन्ह आहे. काय झालं ना? तू काय वेळ लागला? काहीच वेळ लागला नाही. हे एमपीसी ला विचारले जातात. खूप सोपे प्रश्न असतात. फक्त काय आहे, हे बेसिक जे मी कोणी पाहिले नसेल तर माझा पहिला व्हिडिओ पहा, सेकंड पार्ट पहा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ते सगळ्यांची लिंक देत आहे, ते पहा आणि बघा. तुम्हाला हे सगळ्यात कठीण प्रश्न असे असतात. नाहीतर याच्यासाठी चिन्ह सुद्धा दिले जातात, @ वगैरे ते पण चिन्ह वापरले जातात. त्याच्यावर ते एबी हे मायनस प्लस दिलेलं आहे, कधी चिन्ह देते, स्टार दिले जातात. समजायचं फक्त त्या चिन्हाचा काही तो अर्थ आपल्याला करता आला पाहिजे, बस. चला घ्या आता तिसरा प्रश्न पहा. स्क्रीनवर दिसत आहे सगळ्यांना? काय म्हणलं? सी ए ची एक एकुलती एक नंद. पाय, सी ही ए ची एकुलती एक नंद आहे. म्हणजे सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे. म्हणजे काय होते? ही हिचा जो नवरा आहे याची बहीण आहे, बरोबर. याची बहीण तेव्हा ननंद होते ना, नवऱ्याची बहीण ननंद आहे, एकुलती एक आहे. मग काय म्हटलंय? सी ही बी ची आत्या आहे. सी ही बी ची आत्या आहे, म्हणजे हिचं पोरग असेल तेव्हा ही आत्या होईल, बरोबर आहे ना. आपल्या बाबाची बहीण तर आत्या होईल ना. त्या डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सीचा ही एकुलती एक नंतर डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे, बरोबर आहे. तर ए ही डी ची कोण? तर ए ही डी ची कोण? पत्नी. काय वेळ लागला? सगळा काही वेळ लागला का? नाही, काही वेळ आहे. माणस समजते काय? पती आहे, ही बायको आहे. पण हे मुलगा मुलगी काय आहे ते दिलं नाही ना. जे गरज आहे ते दिलेलं आहे. ही कोण आहे? डी ची कोण आहे? पत्नी. किती सोपी आहे. बस असेच प्रश्न असतात, लवकर सुटतात. फक्त काय बेसिक आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजे. तर काय करा, माझे जे व्हिडिओ आहे 2 व्हिडिओ दिलेले आहे, हा तिसरा टाईप आहे. अजून याच्यावरती खूप ते याच्यावाले पण प्रश्न येतात, आपले स्टार वगैरे. फक्त हे जे आहे ना, कायच्याबद्दल काय म्हटलेलं ते तेवढं लिहिता आलं पाहिजे. एकदम सोपी याच्यात आपण शिकू शकतो. चला तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांना.